नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला डीसी म्हणजे मराठीमध्ये खांब बोलतात, ते कसे घालायचे ते आज शिकवणार आहे. सुरुवात नेहमीप्रमाणे साखळ्या घालायच्या. त्याच्यावरती मी 2 लाईन बनवलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. आता आपण त्याच्याच वरती कंटिन्यू करूया. सुरुवातीचा हा खांब घालता येत नाही, त्यामुळे 3 साखळ्या घालायच्या, याला खांब बोलतात. आणि त्याच्यानंतर टर्न करायचं. आता हे बघा, ह्याच्यामध्ये ट्विस्ट करायचंय, नेक्स्ट चेन मध्ये घालायचंय, एक बाहेर काढायचंय. आता इथे जसं आपण एचडीसी केलं तसे 3चे 3 नाही करायचे, 2चे 2 करायचे आहेत. परत ट्विस्ट करायचा, पहिल्या 2 मधनं काढला, हा नंतरच्या 2 मधनं काढला. परत एकदा बघा, ट्विस्ट करायचंय, ह्याच्यात घालायचंय साखळीमध्ये. त्याच्यानंतर हे झाले 3, त्याच्यानंतर 2 मधनं काढायचंय, परत एकदा 2 मधून काढायचंय, परत ट्विस्ट करायचंय, ह्याच्यात घालून पहिल्या 2 ह्याच्यातनं बाहेर काढायचा, नंतरच्या 2 ह्याच्यातनं बाहेर काढायचा. हे असे आपले खांब म्हणजे डीसी तयार होतात. त्याला डबल क्रोशिया बोलतात. कारण पहिला आपला सिंगल झाला, नंतर एचडीसी झाला आणि आता डबल. हे बघा, असे हे एकमेकांवरती कंटिन्यू करायचे आहेत. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे 3 साखळ्या घालून टर्न करायचं आणि मग नेक्स्ट साखळीमध्ये परत घालून 2चे 2 करायचे. बघा, 2चे 2. हे ट्विस्ट करणं इम्पॉर्टंट असतं, ते नाही केलं तर आपला नुसता मुका खांब तयार होतो. ह्याच्यात घालायचंय, काढायचे आणि हे 2चे 2 करायचे आहेत. हे बघा, पुढलं प्रत्येक पॅटर्न करण्यासाठी आपल्याला हा डबल क्रोशिया खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणजे जे काही वर्क आहे, जे काही रुमाल आहेत, बॅग्स आहेत, स्वेटर्स आहेत किंवा अजून कुठलीही गोष्ट असेल तर ती तुम्हाला या डबल क्रोशियानेच बनवायला लागते. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला शिकवलेलं आहे डबल क्रोशिया.